बघा. नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्वजण. तर आज मी चालली आहे कर्नाळा बर्ड सेंच्युरीला, जी की लोकेटेड आहे पनवेलला. तर चला बघूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा की काय काय मजा होणार. चला गाईस, आता मी निघाली आहे. चला बघूया प्रवास. जस्ट पोचली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कर्नाळा बर्ड सेंच्युरी. इथे माकडं पण खूप आहेत. मला माकडांची जाम भीती वाटते. बघा, भरपूर सारे माकड आहेत. तर अजून खूप चालायचं आहे. अभी जस्ट एंट्री पॉईंटलाच आहे. बघा, इथे बरेचसे बर्ड्सची इन्फॉर्मेशन दिली आहे. एकदम सुमसाम आहे. तर इथे बर्ड्स तर नाही आहे. मला वाटलं ते बर्ड्स बघायला भेटलंय. अजून कुठचे बर्ड्स नाही बघा. पिकॉक, अजून कुठचे बर्ड्स दिसत तर नाही. मला वाटतं ते बर्ड्स सगळे त्या लोकांनी काढले असतील. आता आम्ही वरती आलो आहे. तुम्ही आता बघू शकता जो हा रोड गेला आहे, ह्या साईडला गार्डन आहे. ह्या साईडला गार्डन आहे आणि हा रोड गेला आहे सीधा ट्रेकिंग पॉईंटला, जो फोर्टवर जाईल. तर आपण आता चालतो आहे फोर्टवर. चला तुम्ही पण. फोर्टचा ट्रॅक चालू होणार आहे. चलो. इथे रस्ते म्हणजे असे खडबडीत आहे, एकदम चालायला होत नाही. असे दगड आहेत खडबडीत. जंगलातूनच चाललंय, फुल जंगल. हा असा एवढा खडबडीत रस्ता आहे. मी तर बोलेन की तुम्ही पावसाच्या सीझनमध्येच या, करा आता जाम ऊन आहे. आम्ही चुकी केली की मे महिन्यात आलो. ते पावसाच्या महिन्यात तुम्ही आलात ना, थोडं थंडावा तरी असेल. आता पडलेस. तरी आहे काय इन्फॉर्मेशन किल्ल्याबद्दल. हो, खरंच खूपच ट्रेकिंग आहे. एवढ्यातच दम लागलाय. पुढे जाऊन तर काय होईल काय माहिती. आत्ताच आम्ही नुसतं 2.5 किलोमीटर चढलो असेल. अजून पुढे खूप आहे. पावसातच तुम्ही या, खरं सांगते मी. कारण मे महिन्यात जाम गरम होता आणि ते रस्ते पण एकदम खडबडीत आहेत. आम्ही वरती चाललोय. ट्रॅक बघा तुम्ही फक्त, खूप दमायला होत आहे.
खरंच एकदम ट्रॅकिंगचं आहे, बघू शकता. एकदम डोंगर आहे, डोंगर. ओ माय गॉड, जायचं कसं? चढायचं आहे. थांबा, इथे आलाय. मी लिटरली अज्यूम नव्हतं केलेलं की हा ट्रॅक एवढा हार्ड असेल, बट कुछ तो एन्जॉयमेंट चाहिए लाईफ में. तर चला लवकर, अजून वरती जाऊन आपल्याला फोर्ट पण बघायचा आहे. पण मला रस्ता समजत नाही, नक्की रस्ता आहे कुठे. अर्धे इथून जातात आहे, तिथून पण रस्ता आहे. आम्ही रस्ता विसरलोय लिटरली. ह्या जंगलामध्ये रस्ता आपण पूर्णपणे विसरलोय. बट हा ट्रॅक माझ्या लक्षात राहणार आहे, कारण आम्ही एवढं खालून वरपर्यंत आलोय. आता टॉपपर्यंत पण जायचं आहे. सो आता रस्ता आपल्याला काही करून शोधायचा आहे. तर चला लवकर. ओ माय गॉड, खरंच हा ट्रॅकेबल आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागेच किल्ल्याची काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता आम्ही जाणार आहे ह्या साईडला. तर चला लवकर. मला वाटत नाही की या किल्ल्यावर जास्त कोण येत असेल आता, कारण आम्ही जसं स्टार्ट केलंय तसं आम्हाला फक्त खालच्या यायला 2-3 माणसं दिसली, पण वरती येताना एकही माणूस दिसला नाही. नक्की कोण गेला आहे की आम्हीच पहिले ट्राय करतोय वरती जायचं. गाईस, आता मी एवढं आलोय, अजून भरपूर चालायचंय, पण आता कॅपॅसिटी नाही आहे, मग आम्ही परत खाली जाते. सो आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण मी ट्राय करीन कधीतरी नेक्स्ट वीक नाही तर नेक्स्ट मंथमध्ये कधी ना कधी मला बोलायलाही जमत नाही, एवढी दमली आहे. तुम्ही बघू शकता. मी ट्राय करीन की हा व्लॉग पूर्ण वरपर्यंत गडापर्यंत मी तुम्हाला दाखवीन. आतासाठी इथे स्टॉप करते मी. चला भेटूया अशाच एक नवीन व्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंगच्या. बाय बाय.